पॅटर्न कसा आहे, त्याचा सिलेबस कसा आहे, ओके, हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याआधी आपण बघूयात एक्झॅक्टली आपला एक्झाम पॅटर्न काय आहे. जो काही एक्झाम पॅटर्न आहे त्याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स असतात, 200 मार्क्ससाठी आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स. जे काही क्वेश्चन्स असतील ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता की ऑब्जेक्टिव्ह टाइप्स ऑफ क्वेश्चन्स आहेत. याच्यामध्ये जे काही 80% वेटेज आहे ते 160 मार्क्स, म्हणजे तुम्ही 200 मार्क्सचं बघितलं 80%, 160 मार्क्स हे टेक्निकल सब्जेक्ट्सला असणार आहे. म्हणून लॅब सायंटिफिक ऑफिसरमध्ये या एक्झामसाठी टेक्निकल सब्जेक्ट हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि जर तुम्ही त्याचं जर व्यवस्थित प्रिपरेशन केलं असेल तर तुम्ही याच्यामध्ये हमखास तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. 20% जे वेटेज दिलंय म्हणजे 40 मार्क्स ते कशासाठी, नॉन टेक्निकल सब्जेक्टसाठी किंवा नॉन टेक्निकल पार्टसाठी आहे. इथे बघा, जो आपला जे काही सिलेबस आहे कशाचा, तो सब्जेक्ट रिलेटेड म्हणू शकता किंवा टेक्निकलचा जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये काय दिलंय, एक तर जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीजेस, पॅरासिटॉलॉजिकल डिसीजेस, बॅक्टेरियोलॉजिकल डिसीजेस, हिमॅटोलॉजिकल म्हणजे काय ते ब्लडच्या रिलेटेड असतात, बॅक्टेरियोलॉजिकल तुम्ही समजू शकता बॅक्टेरियाच्या रिलेटेड असतात, आणि जी व्हायरोलॉजी आहे ती तुम्हाला कशाबद्दल बघायची आहे, मलेरिया, फिलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टो किंवा लेप्टोस्पायरोसिस किंवा त्याला काय झिका व्हायरस, स्वाईन फ्लू व्हायरस आणि अशा काही डिसीजेस बद्दल तुम्ही व्हायरोलॉजी स्टडी करणार आहे. त्याच्याबरोबर जी ट्रीटमेंट आहे मलेरियाची आणि फिलेरियाची, म्हणजे हे डिटेलमध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे. ओके, जे काही डिपार्टमेंट्स असतात याच्यामध्ये स्पेसिफिकली मलेरियाचे आणि फिलेरियाचे डिपार्टमेंट्स असतात, म्हणून इथे जास्त इम्पॉर्टन्स तुम्हाला वाटलं की मॅम तुम्ही फक्त इथे मलेरिया आणि फिलेरिया का दिलंय, तर जास्त इम्पॉर्टन्स या दोघांना दिलं जाणार आहे. थर्ड टॉपिक आहे लॅबोरेटरी ऑपरेटिंग प्रोसिजर्स ऑफ ऑल वेक्टर बॉर्न डिसीजेस, आणि त्याचबरोबर जे टेक्निकल इन्फॉर्मेशन अँड हँड्स ऑन ट्रेनिंग ऑफ ऑल वेक्टर बॉर्न डिसीजेस, हा तुमचा काय आहे, हा सिलेबस. ओके, तर याच्या रिलेटेड मी तुम्हाला उद्याच्या पेपर म्हणजे लेक्चरमध्ये सांगणार आहे की कसे क्वेश्चन्स आलेले आहेत. म्हणजे जर तुम्ही PYQs, मला नाही माहिती इथे किती जणांनी आधी LSO ची एक्झाम दिली आहे किंवा एक्झामसाठी प्रिपेअर केलंय, तर त्याच्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. आज तर मी तुम्हाला एक्झाम पॅटर्न तर सांगितलाय किती असणार आहे. 80% जे काही वेटेज आहे किंवा 160 मार्क्सचा जो पूर्ण पेपर आहे तो आपण या LSOच्या याच्यामध्ये कव्हर करणार आहे. 20% ऑलरेडी सरांनी जे काही नॉन टेक्निकलचा पार्ट आहे तो सुरू केलेला आहे. आपण इथे टेक्निकलचे लेक्चर्स सुरू करत आहोत. सिलेबस बघितलाय तुम्ही. आता याच्यामध्ये आजपासून जो टॉपिक आपण सुरू करतोय तो काय आहे, इथे जे वेक्टर बॉर्न डिसीजेस आहेत किंवा तुम्ही त्याला काय म्हणू शकता, व्हायरोलॉजी ऑफ मलेरिया, याच्यापासून सुरुवात करतोय आपण. ओके, कारण की हा जो वरचा पार्ट आहे, जर तुम्हाला वाटेल की काही स्टुडंट्स म्हणतात की मॅम लॅब टेक्निशियन आणि लॅब सायंटिफिक ऑफिसर यांचा सिलेबस कितपत सिमिलर असतो, तर याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे हा जो पहिला ए सेक्शन आहे ना, तो स्पेसिफिकली लॅब सायंटिफिक ऑफिसरसाठी असतो. लॅब टेक्निशियनला हा याच्यावरती जास्त वेटेज दिला नाही जात किंवा याच्या रिलेटेड क्वेश्चन्स येत नाहीत. पण तुम्हालाही माहिती पाहिजे की याच्यावरती क्वेश्चन्स आलेले कसे आहेत आणि येऊ कसे शकतात. ओके, मी तुम्हाला आता क्वेश्चन जसे जसे आपण टॉपिक कव्हर करत जाऊ मी तुम्हाला सांगेल त्याच टाइमला की याच्यावरती क्वेश्चन बनवू शकतो किंवा याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगते की याच्या रिलेटेड कसे क्वेश्चन आलेत किंवा लॅब सायंटिफिक ऑफिसरचा एक क्वेश्चन पेपर आपण स्टडीज करूयात. ठीक आहे, तर बघा आजचा जो आपला टॉपिक आहे तो याच्यामध्ये आपण मलेरिया स्टार्ट करतोय. जर तुम्हाला माहिती असेल काही स्टुडंट्सला, जसे की कम्युनिकेबल डिसीजेस असतात, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस असतात. काही डिसीजेस असे असतात की व्हायरसेस, बॅक्टेरिया, पॅरासाइट्सने ट्रान्सफर होऊ शकतात. आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजेस जर तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, जे लाईफस्टाईलचे रिलेटेड डिसीजेस आहेत. तुम्ही जर खूप आता बघा जसं जसं नवीन जनरेशन आलंय, लोक सगळे वर्क फ्रॉम होम करतात, त्यांची लाईफ सिडेंटरी लाईफस्टाईल होत चालली, म्हणजे एकाच जागेवरती बसून खूप टाइमसाठी काम करणं किंवा नो एक्सरसाइज, नो वर्कआउट, याच्यामुळे काय होतं, कोलेस्ट्रॉल लेवल्स बॉडीमध्ये वाढतात किंवा त्याच्यामुळे जे काही प्लग्स फॉर्मेशन आहे तुमच्या आर्टरीजमध्ये हे सगळं व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेसचं प्रमाण वाढतं. म्हणजे कोणामुळे आपल्याला हा डिसीजेस होत नाहीये, फक्त ते आपल्याच लाईफस्टाईलचे रिलेटेड आहेत, म्हणून यांना नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणतात. त्याचबरोबर जर तुम्ही वेक्टर बॉर्न डिसीजेस बघितले, वेक्टर बॉर्न म्हणजे असे काही वेक्टर्स असतात, म्हणजे वेक्टर किंवा ट्रॅव्हलर कॅरियर्स म्हणू शकतात, जे काय करतात एका इन्फेक्टेड एजंट कडून तो डिसीजेस घेणार आहेत आणि दुसऱ्या व्यक्तीला तो डिसीज पास करणार आहे. त्याच्याच मध्ये हा एक मलेरिया येतो. ओके, वेक्टर बॉर्न डिसीजेस, वेक्टर बॉर्न समजलंय, वेक्टरचा काय अर्थ, ते काय करतात, डिसीज कॅरी करतात फ्रॉम वन सोर्स टू अनदर सोर्स. म्हणजे इथे बघा जर मलेरियामध्ये बघितलं, एखाद्या इन्फेक्टेड म्हणजे एखाद्या व्यक्तीला इन्फेक्शन झालेलं आहे. आता हे वेक्टर कोण आहेत, आता वेक्टर काय काय असू शकतात,
आता पुढचं जसं आपण टॉपिक बघत जाऊ, लेप्टोमध्ये बघणार आहे, स्वाईन फ्लू, याच्यामध्ये वेगवेगळे वेक्टर्स असू शकतात. जसं मलेरियामध्ये जर वेक्टर बघितला, मॉस्किटो असतो. तो काय करणार आहे, इन्फेक्टेड व्यक्तीकडून त्याचं ब्लड ज्यावेळेस सक करणार आहे, त्याच्यामध्ये जे हे गॅमेट्स असतात ते त्याच्या बॉडीमध्ये जातात, त्याचं फर्टिलायझेशन होतं आणि त्याचं जायगोट फॉर्मेशन, आणि ते स्पोरोझोइड्स मध्ये बनतात. आणि ज्यावेळेस तो आता मॉस्किटो जाऊन एका हेल्दी पर्सनला बाईट करणार आहे, तर त्याच्या बॉडीमध्ये, त्याच्या ब्लडमध्ये तो काय करणार आहे, त्याच्या सलायवा थ्रू हे स्पोरोझोइड्स इन्सेक्ट करेल. बघितलं, एका इन्फेक्टेड पर्सन करून हा वेक्टर काय करतोय, त्याचे इन्फेक्शन घेतोय, स्वतःमध्ये त्याला जनरेट करतोय किंवा मल्टिप्लाय करतोय आणि ते एका हेल्दी पर्सनला ट्रान्सफर करतोय. हा जो काम केलं जातं एका मॉस्किटोने, त्याला काय म्हटलं जातं, इट इज अ वेक्टर किंवा वेक्टर ट्रान्समिशन ऑफ डिसीज. इथपर्यंत क्लिअर आहे मानसी? वेक्टर म्हणजे येस कळालं मॅम. तुम्हाला? ओके, येस ठीक आहे. मॅम. ओके, आता इथे बघा, मलेरिया जो आहे तो एक अॅक्यूट इन्फेक्शन आहे किंवा लाईफ थ्रेटनिंग इन्फेक्शन आहे. असं का म्हटलं जातं आपण पुढच्या टॉपिकमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली कळून येईल. आता जे तुम्हाला इथे नोट डाऊन करायचंय, याच्यावरती क्वेश्चन बनवू शकतो की जे काही इन्फेक्शन आहे, जे कसं आहे, पॅरासिटोलॉजिकल, जस्ट अ मिनिट, येस, प्रोटोझोनल इन्फेक्शन, याला नोट डाऊन करा. कारण की इथे जसं जसं आपला टॉपिक जाईल, डेंग्यू मध्ये बघणार आहे तुम्ही, तो व्हायरल इन्फेक्शन आहे, पण इथे कसं आहे, ते प्रोटोझोनल. याचा जो सब टाईप असतो तो काय असतो, प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम व्हेरी इम्पॉर्टंट. जो काही प्रोटोझोन आहे तो काय, आता आपण आर एच विटेकरचं जे क्लासिफिकेशन पाहिलंय त्याच्यामध्ये काय आहे आपलं, कोणते कोणते प्रोटोझॉन्स आहेत, फंगस आहे किंवा मोनेराज आहेत. ओके, त्याच्यामध्ये जे काही प्रोटोझॉन्स आहेत त्याच्यामध्ये जो सब टाईप येतो तो असतो प्लाझ्मोडियम. आता हे प्लाझ्मोडियम इन्फेक्शन कॉज करतात. आता तुम्ही म्हणाल की मॅम हे जे मॉस्किटोज आहेत ते काय आहेत, मॉस्किटो आहे, मॉस्किटो इज वेक्टर, म्हणजे कॉझिटिव्ह एजंट आहेत ते कोण आहेत, हे प्लाझ्मोडियम आहेत. ओके, हे प्लाझ्मोडियम. आता या प्लाझ्मोडियमच्या वेगवेगळ्या स्पीसीज असू शकतात. आता इथे लक्षात ठेवा, जो जीनस आहे, पॅरासाइट ऑफ जीनस प्लाझ्मोडियम. आणि कोणती मॉस्किटो, इथे मॉस्किटोचं नाव इम्पॉर्टंट आहे, कारण की जसं जसं आपण डिसीजेस बघू तर डेंग्यूमध्ये वेगळ्या मॉस्किटोज आहेत, पण इथे कोणती मॉस्किटो आहे, अॅनाफिलीज मॉस्किटो. हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. एक तर प्रोटोझॉन, नेक्स्ट इज अॅनाफिलीज मॉस्किटो, आणि कोणता जीनस, प्लाझ्मोडियम जीनस. ओके, दिस इज इम्पॉर्टंट. आता याच्या पुढे बघतोय आपण. आता इथे एक जनरल एक्सप्लेनेशन दिलंय, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय एक मॉस्किटो ज्यावेळेस हेल्दी मॉस्किटो एका इन्फेक्टेड पर्सनला बाईट करतो, त्या बाईट केल्यानंतर त्याचे जे गॅमेट्स आहेत ते याच्यामध्ये येणार आहेत आणि त्याचं फर्टिलायझेशन होतं, त्याचं सायकल आपण बघूच. फर्टिलायझेशन झाल्यानंतर तो ज्यावेळेस दुसऱ्या व्यक्तीला, हेल्दी पर्सनला बाईट करतो, त्यावेळेस ते इन्फेक्शन त्याच्या बॉडीमध्ये जातं. आता ज्यावेळेस बॉडीवर मध्ये जातं, तिथे दोन ऑर्गन्स आहेत, ज्याच्यावरती ऑर्गन्स पेक्षा दोन अशा साईट्स आहेत जिथे हे प्लाझ्मोडियम काय करणार आहे, रेप्लिकेट करणार आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. पहिला आहे लिव्हर. इथे नोट डाऊन करा, तुम्हाला नोट्स दिल्या जातील, तुम्ही नोट्स तर रीड कराच, पण जर तुमच्या रनिंग नोट्स असतील तुमच्यासोबत क्लासमधल्या, तर ते तुम्हाला तुमच्या रिव्हिजनसाठी जास्त इम्पॉर्टंट राहतील, कारण की एक्झामच्या टाइममध्ये आपण सगळ्या गोष्टी रीड नाही करू शकत. काही इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात तेच तुम्हाला रीड करायचे. इथे इम्पॉर्टंट आहे लिव्हर. लिव्हरवरती इन्फेक्शन करणारे, लिव्हरमध्ये कोणत्या टाईपचे सेल्स असतात, हिपॅटिक सेल्स. व्हेरी इम्पॉर्टंट, इथे तुम्ही नोट डाऊन करा, हिपॅटिक सेल्स, हिपॅटिक सेल्स. आणि दुसरं, एकदा लिव्हरमध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर ते ट्रान्सफर कुठे होतं, आरबीसीज कडे. ओके, रेड ब्लड सेल्स, रेड ब्लड सेल्स. ओके, आणि ज्या वेळेस ह्या आरबीसीज बस्ट होतात, बस्ट म्हणजे काय, फुटतात, ते इन्फेक्शन आरबीसीज मध्ये ज्यावेळेस व्हायला लागतं, आरबीसीज बस्ट होतात आणि बस्ट झाल्यानंतर चिल्स, थंडी वाजून येणे, ताप येणे, या सगळे सिम्पटम्स जे आहेत ते आरबीसीजच्या बस्टिंग नंतर बघितले जातात. तर पुढच्या याच्यामध्ये बघा, आता जर तुम्ही इंडियामध्ये बघितलं, वेगवेगळे स्टेट्स आहेत, त्याच्यामध्ये जे काही जास्त एंडेमिक किंवा अशा साईट्स असतात जिथे इन्फेक्शन जास्त प्रमाणात बघितलं जातं, हे कुठे, ओडिसा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, मेघालय, मिझोराम, इथे सर्वात जास्त इन्फेक्शन किंवा एंडेमिक स्टेट. आता इथे जे एंडेमिक दिलंय, जर तुम्ही बघितलं एखादं इन्फेक्शन जर स्प्रेड होत असेल, तर 3 स्टेजेसमध्ये याला बघितलं जातं. एक तर असतं पॅन्डेमिक. पॅन्डेमिक म्हणजे काय, वर्ल्ड वाईड त्याचा स्प्रेड असणार आहे.
इम्पॉर्टंट आहे. काही गोष्टी तुम्ही नोट डाऊन करा जर तुम्हाला माहिती असतील, वेल अँड गुड. जर नसतील माहिती तर तुम्ही रनिंग नोट्समध्ये फक्त डॅश 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 करत तुम्हाला लिहायचंय. जर एखादं इन्फेक्शन वर्ल्ड वाईड असेल त्याला पॅन्डेमिक म्हटलं जातं. एखादं इन्फेक्शन जर एखाद्या सीमित एरियासाठी लिमिटेड असेल तर त्याला एंडेमिक म्हटलं जातं. आणि जर समजा एखादं इन्फेक्शन ऑलरेडी आहे, पण आता कसं जसं सीझन वाढतो त्याच्यानुसार जर त्याच्या केसेस वाढायला लागल्या त्याला काय म्हटलं जातं, इपिडेमिक. ओके. तर मलेरियाच्या केसेस इपिडेमिक पण असू शकतात. जसं रेनी सीझन येतो, तर रेनी सीझन मी का म्हणते तुम्हाला आता लगेच कळेल थोड्या वेळात. पण इथे आपण म्हटलं गेलंय की इट्स एंडेमिक, म्हणजे काही एरियाज पर्यंत किंवा काही स्टेट्समध्ये इन्फेक्शन याचं जास्त बघितलं जातं. जसं की ओडिसा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, मेघालय, मिझोराम. हे तुम्हाला माहिती असेल तर ठीक आहे, पण याच्यावरती डिरेक्ट क्वेश्चन बनू शकत नाही. तो नेक्स्ट पॉइंट आहे त्याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. जर जसे आपण म्हटलं जातं की इरॅडिकेट करायचं, एखाद्या डिसीजला घाटवून टाकायचं, जसं की पोलिओ इरॅडिकेशन प्रोग्राम आला होता. त्याच्यानंतर ट्युबरक्युलोसिस इरॅडिकेशन प्रोग्राम चालू आहे. त्याचबरोबर आता नॅशनल फ्रेमवर्क फॉर मलेरिया इलिमिनेशन. इलिमिनेशन म्हणजे त्याला हटवायचं. आता हा जो प्रोग्राम आला होता हा कशासाठी आलाय, मलेरिया फ्री स्टेटस. आता मलेरिया कमी करण्यासाठी किंवा मलेरिया इलिमिनेट करण्यासाठी हा प्रोग्राम सुरू झाला होता. आणि कधीपर्यंत तो टाइम पिरियड आहे, 2030 पर्यंत आपल्याला मलेरिया कसं करायचंय, खूप कमी करायचंय अशा प्रकारात, किंवा त्याला इलिमिनेट करायचं. आणि कोणी दिला होता हे इथे इम्पॉर्टंट आहे. बघा इथे काय असणार आहे, नॅशनल फ्रेमवर्क फॉर मलेरिया इलिमिनेशन, त्याला NFME असं म्हटलं जातं. हे क्वेश्चन्स एकदम व्यवस्थित स्टडी करा, कारण की आपण जे काय सॅटर्डेला MCQची टेस्ट घेतो त्याच्यामध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात. आणि मी एक्सपेक्ट करते जर तुम्ही व्यवस्थित लेक्चर्स बघितलेत तर तुम्हाला हे क्वेश्चन्स आले पाहिजेत, कारण की आपण हे लेक्चर्स जे करतोय ते आपल्या नॉलेजसाठी नाही करत आहे, आपल्याला एक्झाम क्लिअर करायचे म्हणूनच हे लेक्चर्स आपण करत आहोत. जे तुम्हाला पॉईंट्स इथे सांगितले जातात, जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स हायलाइट करायला सांगते ते करा, कारण की त्याचा बेनिफिट तुम्हालाच होणार आहे. ओके. जास्तीत जास्त मार्क्स आपल्याला इतरांहून, आपल्या कॉम्पिटिटर्सहून जास्त घ्यायचे असतील तर आपल्याला ह्या छोट्या गोष्टी किंवा आपल्या बिहेवियरमध्ये ॲटिट्यूड असा बनवला पाहिजे आपण. ओके. NFME इथे इम्पॉर्टंट आहे आणि 2030 पर्यंत आपल्याला हे काय करायचंय, इरॅडिकेट किंवा इलिमिनेट करायचंय. तर त्याच्यानंतर बघा जे काही 5 स्पीसीज आहेत. आता स्पीसीज म्हणजे मी तुम्हाला सांगितलं प्लाझ्मोडियमच्या अशा स्पीसीज, कारण की प्लाझ्मोडियम ज्यावेळेस तुम्ही एखादं नाव लिहिता ऑर्गॅनिझमचं, पहिलं जे नाव असतं ते कशाचं असणार आहे, जीनस असतं, जीनस. ओके. आणि जे दुसरं फॅल्सीपॅरम जे आहे ते काय, स्पीसीज नेम आहे. हे बेसिक्स आहेत ज्याच्यामध्ये बघता की स्पीसीज नेम आणि देन जीनस नेम देन स्पीसीज नेम. याच्यामध्ये याच्या काही स्पीसीज आहेत जसं की फॅल्सीपॅरम, वायवॅक्स आहे, मलेरी, ओवेल किंवा नोवेल्सली. ओके. ह्या काय स्पीसीज आहेत. आता या स्पीसीज नुसार यांच्या काही वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्यांच्यामध्ये अशा काही वेगवेगळ्या प्रॉपर्टीज दिसतात जे दुसऱ्यांहून कशा असू शकतात, डिफरिंग असू शकतात. आता जे प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरम आहे, इथं सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ज्या या सगळ्या स्पीसीजमध्ये, सगळ्या पॉझिटिव्ह एजंटमध्ये ही सर्वात जास्त व्हायरुलंट आहे. म्हणजे व्हायरुलंट म्हणजे सर्वात जास्त याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला डिसीज कॉझिंग जी ॲबिलिटी असते त्याला व्हायरुलंट म्हणतात किंवा व्हायरुलन्स म्हणतात. ओके. एखादा एजंट, एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम जो काय करतोय, एखाद्या स्पीसीजला, ऑर्गॅनिझमला जास्त डिसीज कॉज करण्याची ॲबिलिटी जर असेल तर त्याला म्हटलं जातं व्हायरुलंट. आणि मलेरियाच्या याच्यामध्ये बाकीच्या इतर सर्व स्पीसीज मधून सर्वात जास्त व्हायरुलन्स कॉझिंग ॲबिलिटी जर असेल तर ती कशामध्ये, प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरम मध्ये. आता जसे वेगवेगळे डिसीजेस किंवा वेगवेगळ्या साईट्सवरती इम्पॅक्ट करतो एखाद्या डिसीजचा, त्याच्यामध्ये सेरिब्रल मलेरिया हे सुद्धा कोणामुळे होऊ शकतं, प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरममुळे. त्याच्यानंतर आहे प्लाझ्मोडियम वायवॅक्स. आता इथे इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जसं एखादा इन्फेक्शन तुम्हाला झाल्यानंतर, आता आपण काय बघितलं, तो लिव्हरवरती इन्फेक्शन देणारे आरबीसीज वरती इम्पॅक्ट कॉज करतोय. ओके. तर याच्यामध्ये बघा एखादा स्पीसीज जर बॉडीमध्ये आल्यानंतर तो डॉर्मंट स्टेट वरती राहतोय. डॉर्मंट, डॉर्मंटचा अर्थ माहितीये का कोणाला, बघितलं असेल काही डॉर्मन्सी ऑफ सीड्स, म्हणजे काही सीड्स असे असतात की खूप टाइम पर्यंत राहू शकतात एक्स्ट्रीम कंडिशन्स मध्ये, जरी त्यांना पाणी नाही मिळालं किंवा ज्या टाईपचं मॉइश्चर इम्पॉर्टंट आहे ते नाही मिळालं तरी ते तसेच राहतात. पण एकदा या कंडिशन त्यांना मॉइश्चर मिळालं किंवा पाणी मिळतंय, सॉइल न्यूट्रिएंट मिळतायत, मग ते ग्रो व्हायला लागतात. म्हणजे ब्रेक ऑफ डॉर्मन्सी, म्हणजे तुम्ही असं पण ऐकलं असेल की काही असे धान्य असतात ते काय करतात, त्यांचा जो सीड कोट आहे तो ब्रेक करायला खूप टाइम लागतो, त्यांना खूप हीट द्यावी लागते.
दॅट इज डॉर्मन्सी, किंवा त्यांना जे एका टाइम पर्यंत रेजिस्ट करतात ते टेम्परेचर हे सगळं, आणि खूप टाइम नंतर सुद्धा ते काय करू शकतात, त्यांना जर नॅचरल कंडिशन्स मिळाल्या तर ग्रो व्हायला लागतात. दॅट इज त्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांना डॉर्मंट म्हणतात. किंवा स्पोर्स असतात, स्पोर्स, फंगसचे स्पोर्स, ते पण डॉर्मंट असतात. त्या एका एक्स्ट्रीम टेम्परेचरला राहू शकतात, पण जसं जसं मॉइश्चर भेटतं त्यांना मग ते काय करतात, स्प्रेड व्हायला लागतात. तर ह्या स्पीसीज ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये येतात ते लिव्हरमध्ये खूप टाइम पर्यंत राहू शकतात, एखाद्या व्यक्तीला इन्फेक्शन न कॉज करता. तसंच राहतात, पण काही टाइम नंतर ते काय करतात, वीक्स नंतर, महिन्यानंतर सुद्धा इन्फेक्शन सुरू करतात. अशी जी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक दाखवणारी जी स्पीसीज आहे याचं नाव काय, प्लाझ्मोडियम वायवॅक्स. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ज्या स्टेटमध्ये ते राहत आहेत त्याला काय म्हटलं जातं, हायप्नोझॉइट्स. हा पॉईंट नोट करा, कारण की आता जे आपण स्टेजेस वाईज जे इन्फेक्शन कॉज होत आहे त्याचे जे आपण बघणार आहे तिथे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला माहिती असणं, हायप्नोझाइट्स, HYPNOZOITS, हे इम्पॉर्टंट आहे. डॉर्मन्सी जर नाव आलं तर हायप्नोझाइट्स. कोणती स्पीसीज आहे, प्लाझ्मोडियम वायवॅक्स. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर ही आता तुम्हाला विचारलं, आता क्वेश्चन विचारतंय, प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम शोज द डॉर्मन्सी स्टेट्स इन लिव्हर, याचा आन्सर काय असणार आहे, इज इट करेक्ट मानसी? येस, इट इज फॉल्स. बरोबर. तर इथे प्लाझ्मोडियम वायवॅक्स ही स्टेट दाखवतं, फॅल्सिपॅरम दाखवत नाही. ओके. त्याच्यानंतर बघा, मलेरिया जो आहे ही एवढी इम्पॉर्टंट नसतात या स्पीसीज, पण लॉंग टाइम पर्यंत पर्सिस्ट करू शकतात, म्हणजे बॉडीमध्ये राहू शकतात. जे ओव्हल आहे याच्या 2 सब स्पीसीज असतात, आणि हे काय असतात, ओव्हल आरबीसीज वरती इन्फेक्शन कॉज करणार आहे. आता नोवेल्सी, आता प्लाझ्मोडियम नोवेल्सी याच्याबद्दल एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आता हा झूनॉटिक डिसीज आहे, जसं की आपण बघतो एखादं इन्फेक्शन वॉटरबॉर्न आहे, एअरबॉर्न आहे, अशा टाईपचे इन्फेक्शन असतात. झूनॉटिक म्हणजे काय असतात, काही स्पीसीज, काही डिसीजेस हे मायक्रो ऑर्गॅनिझम अशा अॅनिमल्स मध्ये प्रेझेंट असतात. जसं जसं आपण त्यांच्या क्लोज जातो त्यावेळेस त्यांचं इन्फेक्शन आपल्या ह्युमन बॉडीमध्ये येण्याचे जास्त चान्सेस असतात. ओके. तर अशा टाईपच्या डिसीजेसला काय म्हणतात, झूनॉटिक डिसीजेस. जसं अर्बनायझेशन वाढत चाललंय, म्हणजे जसं जसं आपण फॉरेस्ट कमी करतोय आणि आपण तिथे पण आपल्या बिल्डिंग्स किंवा अर्बन एरियाज वाढवतोय, त्यावेळेस आपण त्यांच्या हॅबिटॅटमध्ये जातो किंवा त्यांचं जे लिव्हिंग प्लेस होती त्याच्यामध्ये जातोय. त्यावेळेस काय होतं, त्यांचं इन्फेक्शन आपल्यामध्ये येण्याचे जास्त चान्सेस असतात. तसंच हा जो प्लाझ्मोडियम नोवेल्सी हा जो होता, मलेरिया कॉझिंग इन्फेक्शन, तो कशामध्ये होता, मकाऊस किंवा मंकीज मध्ये होता हा. जसं जसं आपण त्यांच्या जवळ गेलोय त्यांचं इन्फेक्शन आपल्या ह्युमन बॉडीज मध्ये आलंय. ओके. हे एकदा लक्षात ठेवा की स्पीसीज या आहेत. मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करते, पण मला एक्सपेक्टेड आहे की तुम्हाला या गोष्टी समजल्या पाहिजेत, त्यांची कॅरेक्टरिस्टिक समजले पाहिजे, जेणेकरून आपण एक्झाममध्ये याच्यामधून जर क्वेश्चन्स आले याच्या रिलेटेड तर आपले मार्क्स नको जायला. ओके. आता इथे आपण लाईफ सायकल याची डिटेलमध्ये बघणार आहोत. लाईफ सायकलमध्ये तुमच्याकडे काय माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. हा जो डिसीज आहे हा कसा आहे, डायजेनेटिक. डायजेनेटिकचा अर्थ माहिती का तुम्हाला, व्हॉट इज डायजेनेटिक? मैम जो डिसीज जेनेटिक टू जेनेटिक स्प्रेड होते? नो, नो. इथे बघा, जेनेटिक टू जेनेटिक डिसीज स्प्रेड नाही होणार हा, कारण की हेरिडिटरी डिसीज आहे का, नो. काही डिसीजेस असे असतात जे जीन्स पर्यंत लिमिटेड आहे. बघा, डीएनए वरती ज्या कोडेड, जे डीएनए वरती कोडेड इन्फेक्शन्स असतात किंवा अशा जीनच्या म्युटेशन्स द्वारे होत आहेत, ते कसे होऊ शकतात, पर्सन टू पर्सन स्प्रेड होऊ शकतात. मलेरिया जेनेटिकली स्प्रेड होत नाही, कारण की याच्यासाठी रिस्पॉन्सिबल प्लाझ्मोडियम एक ऑर्गॅनिझम आहे. ऑर्गॅनिझम बॉडीमध्ये आल्यानंतरच त्याचं इन्फेक्शन होणार आहे. ओके. बघा, याच्यामध्ये काही गोष्टी असतात, जसं की एखादा कॅन्सरस जीन, अल्झायमर्स डिसीज, आता ह्या रिलेटेड टू कशा आहेत, आपल्या कशाच्या रिलेटेड आहेत, काही जीन्सच्या रिलेटेड आहे. म्हणून ज्यावेळेस आपल्या पेरेंट्स कडून आपल्याला जीन्स येत आहेत, त्याच्यामध्ये बघितलं असेल तुम्ही, काही जणांना स्पेक्स ट्रान्सफर होतो, कारण की हे जेनेटिकली कोडेड आहे, तुमच्या जीन्स वरती कोडेड आहे. पण हा ऑर्गॅनिझम द्वारे होतोय, म्हणजे एखाद्या एजंट किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम द्वारे होत आहेत, ऑर्गॅनिझम्स. म्हणून ते जेनेटिक टू जेनेटिक ट्रान्सफर होत नाही, पण याच्यामध्ये काही लिमिटेशन्स मी तुम्हाला सांगते. आता इथे बघा, डायजेनेटिक आहे. आता जेनेटिकचा अर्थ तुम्ही असं नका समजू की ते जेनेटिकनी ट्रान्सफर होत. इथे डायजेनेटिकचा अर्थ आहे टू होस्ट. टू होस्ट म्हणजे एक तर आपण बघितलं मॉस्किटो जो कसा ऍक्ट करतोय ऍज अ वेक्टर. ओके. वेक्टर टू वेक्टर ह्याचं
म्हणजे वेक्टरकडे तो इन्फेक्शन येणार आहे आणि वेक्टर थ्रू काय होणार आहे, दुसऱ्या पर्सनला त्याचं इन्फेक्शन जाणार आहे. म्हणून इथे काय दिलंय, 2 होस्ट. याच्यामध्ये जो प्रायमरी होस्ट आहे तो कोण आहे, मॉस्किटो. आता तुम्ही म्हणाल प्रायमरी होस्ट याला नाव का दिले, कारण की दुसरा जो सेकंडरी होस्ट आहे, ओके, तो कोणता आहे, सेकंडरी होस्ट ह्युमन स्वतः आहेत. कारण की जो प्रायमरी होस्ट आहे, प्रायमरी याच्यासाठी मॉस्किटोला म्हटलं गेलंय कारण की जी सेक्शुअल सायकल होणार आहे ती कशामध्ये होतीये, मॉस्किटोमध्ये होतीये. आणि जी प्रायमरी होस्ट आहे किंवा सेकंडरी होस्ट आहे याच्यामध्ये फक्त असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन होणार आहे. तेच बघा, जे असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन होतंय किंवा मल्टिप्लिकेशन होतंय त्याला काय म्हटलं जातं, शिझोगोनी म्हटलं जातं. ओके, फक्त एक नाव आहे जे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि सेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन होतं ते मॉस्किटोमध्ये होतं आणि त्याला म्हटलं जातं गॅमेटोगोनी. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. आणि कोणाद्वारे होणार आहे, फिमेल मॉस्किटो. आता जे सेक्शुअल रिप्रोडक्शन होत आहे ते कोणाच्या, मॉस्किटोच्या बॉडीमध्ये होत आहे. मॉस्किटो इथे कोणती आहे, अॅनोफिलीज मॉस्किटो. ओके, तर इथे बघा, आता जी जशी जशी प्रोसेस होणार आहे, आता ह्युमन मध्ये ज्यावेळेस इन्फेक्शन येतं, मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, एक तर लिव्हरवरती त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे आणि दुसरं आहे आरबीसीज. ज्यावेळेस तुम्ही लिव्हर बद्दल बोलताय त्याला एक्झो इरिथ्रोसायटिक म्हटलं जाते. वाय एक्झो, इरिथ्रो म्हणजे तुम्हाला माहिती असेल आरबीसीज, इरिथ्रोसाइट्स त्यांना काय म्हटलं जातं, आरबीसीज. ज्यावेळेस आरबीसीच्या बाहेर हे इन्फेक्शन आहे मग ते कोणाकडे, लिव्हरकडे. म्हणजे एक्झो इरिथ्रोसायटिक इन्फेक्शन मध्ये तुम्ही कशाच्या रिलेट स्टडी करताय, लिव्हर बद्दल स्टडी करताय. आणि ज्यावेळेस इरिथ्रोसायटिक सायकल असेल त्याच्यामध्ये आरबीसीज बद्दल तुम्ही स्टडी करणार. आणि जी सायकल मॉस्किटोज मध्ये होतीये त्यांना काय म्हटलं जातं, स्पोरोगोनिक सायकल इन मॉस्किटो. ओके, इथे तुम्ही फक्त बघितले की सायकल काय आहेत. डायजेनेटिक, व्हेरी इम्पॉर्टंट, 2 होस्ट असणार आहेत. एक मॉस्किटो आहे आणि दुसरा ह्युमन आहे. प्रायमरी होस्ट कोणाला म्हटलं गेलंय, मॉस्किटो म्हटलं गेलंय. का बरं प्रायमरी नाव त्याला आहे, कारण की त्याच्यामध्ये ही जी सेक्शुअल रिप्रोडक्शनची सायकल आहे ती त्याच्यामध्ये होणार आहे. आणि जी सेकंडरी होस्ट आहे तो कोण आहे, ह्युमन आहे. ह्युमन कारण की त्याच्यामध्ये फक्त असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. ओके, इज इट क्लिअर? बाकीचे स्टुडंट जॉईन झाले इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? येस. ठीक आहे, इथे बघा, इथे ज्यावेळेस एक मॉस्किटो बाईट करतो ह्युमनला, इथे बघितलं गेलंय की जे काही स्पोरोझोइड्स आहेत. आता तुम्हाला इथे प्रत्येक एका वर्डचं अर्थ माहिती पाहिजे आणि त्याचे जे नावं आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे माहिती पाहिजे. जे एंटर करतात ह्युमनच्या बॉडीमध्ये ते काय आहेत, स्पोरोझोइड्स. नोट इट डाऊन, याच्यावरती क्वेश्चन्स बनणार आहेत. स्पोरोझोइड जे काही इन्फेक्शन एक्झॅक्टली कॉज करतंय ते काय आहेत, स्पोरोझोइड्स. हे स्पोरोझोइड्स कोणत्या बॉडीच्या पार्टला पहिले इन्फेक्शन कॉज करणार आहे, तर आहेत हिपॅटिक सेल्स. हिपॅटिक हिपॅटिक सेल्स. आता ज्यावेळेस हिपॅटिक सेल्स मध्ये हे ग्रो होत आहेत, ज्यावेळेस ते जास्त क्वांटिटीमध्ये शिझॉन्स बनतात त्यावेळेस ही हिपॅटिक सेल्स रप्चर होतात. आता लक्षात ठेवा, ही लिव्हरच्या बद्दल बोलतीये मी, आरबीसीज बद्दल बोलतीये, कारण की ज्यावेळेस तुम्ही डायग्नोसिस स्टडी कराल, ट्रीटमेंट बघाल, त्यावेळेस हे सगळे वर्ड्स इंटरलिंक्ड आहेत. मी तुम्हाला रिपिटेटिव्हली हे सांगतेय, इथं लक्ष या वर्ड्स कडे द्या. हिपॅटिक म्हणजे लिव्हरचे सेल्स. ज्यावेळेस तुम्ही यांचं डायग्नोसिस बघाल किंवा याच्या रिलेटेड ट्रीटमेंट, प्रोफाईल ऍक्सिस स्टडी करणार आहे तिथे पुढे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे वर्ड्स येतील याचा अर्थ कळेल. हिपॅटिक सेल्स वरती ते काय करणार आहे, इन्फेक्शन कॉज करणार आहे. येणारे एजंट्स कोणते, स्पोरोझोइड्स. त्यानंतर जे हे शिझॉन्स मल्टिप्लाय होऊन बर्स्ट करतात हे सेल्स आणि रिलीज होतात. आता ब्लड स्ट्रीम मध्ये रिलीज झाल्यानंतर ब्लड स्ट्रीम मध्ये असणार काय आहेत, आरबीसीज. आरबीसीज वरती हे काय करणार आहेत, हे जे रिलीज केले जातात ते कोणते असणार आहेत, मेरोझोइड्स. इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा, मेरोझोइड्स. आणि नोट पण करा. ओके, हे पॉइंट तुम्हाला नोट करायचे आहेत. मेरोझोइड्स आता रिलीज केलेले जे आहेत मेरोझोइड्स, आता ते मेरोझोइड्स आरबीसीज मध्ये स्ट्रक्चर बनवायला लागतात, रिंग लाईक स्ट्रक्चर. आणि रिंग लाईक स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं, ट्रोफोझोइड्स. आता जे मी काय तुम्हाला क्वेश्चन्स, आता मी एक्झॅक्टली सांगते तुम्हाला, जे आता सॅटर्डेची टेस्ट आहे तुमची त्याच्यामध्ये डिरेक्टली विचारलं, इन्फेक्शन कॉझिंग पहिले कोणते असतात, स्पोरोझोइड्स. कुठे असतात, ते लिव्हरमध्ये. आरबीसीज वरती ज्यावेळेस इन्फेक्शन कॉज करणारे असतात ते कोणते असतात, मेरोझोइड्स. रिंग लाईक स्ट्रक्चर कशाला म्हटलं जातं, ट्रोफोझोइड्सला. आता त्याच्यामध्ये हे जे रिंग लाईक स्ट्रक्चर आहे ते वाढतं, स्पोरोझोइड्स परत बनतात आरबीसीज मध्ये आणि परत बर्स्ट होतात हे.
ओके, बस्ट झाल्यानंतर आरबीसीज फुटायला लागतात. ओके, ज्यावेळेस हे आरबीसीज बस्ट होतात, म्हणजे बघा आरबीसीचं काम काय आपल्या बॉडीमध्ये, ऑक्सिजन सप्लाय करणं, राईट, बॉडीला. तर आरबीसीज तर डिस्ट्रॉय व्हायला लागले, म्हणजे ऑक्सिजन सप्लाय पण कसा होईल, कमी होईल. ओके, तर इथे मेरोझोइड्स काय आहेत, आरबीसीच्या रिलेटेड आहे. त्यानंतर ट्रोफोझोइड्स बनतात, ट्रोफोझोइड नंतर परत शिझॉन्स, आणि परत हे काय वाटतात, बस्ट व्हायला लागतात आरबीसीज. ज्यावेळेस हे आरबीसीज बस्ट करतात त्यावेळेस दोन टाईपचे गॅमेट्स प्रोड्यूस केले जातात, फिमेल गॅमेट, मेल गॅमेट. ओके, इथे बघताय तुम्ही फिमेल गॅमेट, मेल गॅमेट. आता ही जी गॅमेटोसाइटची स्टेज आहे इथपर्यंतच ह्युमन बॉडीमध्ये होते. ह्युमन आपल्या बॉडीमध्ये फक्त गॅमेट्स प्रोडक्शन पर्यंतच सायकल कंप्लीट होते. बघितले, आपल्या बॉडीच्या कुठल्याही साईडला मॉस्किटो बाईट झाल्यानंतर त्याचं इन्फेक्शन कुठे जाणार आहे, ते लिव्हर पर्यंत जाणार आहे. लिव्हरला इन्फेक्शन कोण, लिव्हरचे सेल्स बस्ट होणार आहेत. लिव्हर कडून कुठे जात आहे ते इन्फेक्शन, आरबीसीस कडे. मग त्याच्यानंतर ही स्टेट आहे, ट्रोफोझॉइड्स आहेत, शिझॉन्ट्स आहेत, शिझॉन्ट्स नंतर मेरोझॉइड्स. पण इथे एक स्टेज आहे, त्याला म्हटलं जातं, हे ज्या वेळेस आरबीसीस बस्ट होत आहेत, जे ते टॉक्झिन्स रिलीज केले जातात, टॉक्झिन्स, त्या टॉक्झिन्सला काय म्हणतात? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. बघा, जे टॉक्झिन्स रिलीज केले जातात त्याला काय म्हणतात? हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. आता तुम्ही अनम्यूट करून सांगू शकता, कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ओके, तर जरी माहित नसेल तर आता आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या पार्टमध्ये हे बघणार आहोत. आणि ही जी नेक्स्ट सायकल आहे, मी तुम्हाला जे डायजेनेटिक म्हणतीये, डायजेनेटिक म्हणजे जेनेटिकच्या रिलेटेड नाही, पण जो ह्युमनचा पार्ट बघितलाय, म्हणजे हा एक होस्ट आहे. अर्धी सायकल याच्यापर्यंत झालीये. गॅमेट जर झालेत, आता गॅमेटला पण तर फ्यूज झालं पाहिजे, फर्टिलायझेशन झालं पाहिजे, तरच त्याची रेप्लिकेशन सायकल पूर्ण होईल, राईट? नाहीतर इथपर्यंतच त्याची स्टेजेस कंप्लीट राहतील. कुठपर्यंत? फक्त गॅमेटोसाइट्स पर्यंत. आता समजा हा जो मॉस्किटो आहे, हा जो मॉस्किटो आहे तो हेल्दी मॉस्किटो आहे. आता त्याला माहिती का कोणत्या ह्युमनला इन्फेक्शन झालंय? तर नाही माहिती. तो ज्यावेळेस एखाद्या इन्फेक्टेड ह्युमनला जाऊन बाईट करतो, त्याचं ब्लड सक करेल आता हा मॉस्किटो. आता याच्या ब्लडमध्ये काय आहेत? हे दोन गॅमेट्स आहेत. आता हे दोन्ही गॅमेट्स या मॉस्किटोच्या बॉडीमध्ये जातात. पहिलं कुठे जातात? त्याच्या गटमध्ये. व्हेरी इम्पॉर्टंट, गट. त्याच्या स्टमक म्हणू शकता तुम्ही. त्याच्या गटमध्ये गेल्यानंतर याचं काय होणार आहे? झायगोट फॉर्मेशन. आणि झायगोट म्हणजेच काय असतं? ज्यावेळेस दोन गॅमेट्स फ्यूज होतात ते काय फॉर्म करतात? झायगोट फॉर्म करतात, किंवा डिप्लॉइड, टू एन, डिप्लॉइड झायगोट. कारण की दोन्ही गॅमेट आहेत, वन एन अँड दिस एन, म्हणजे हॅप्लॉइड, टू हॅप्लॉइड्स कम टुगेदर टू फॉर्म अ डायप्लॉइड. डिप्लॉइड सेल फॉर्म करतात. झायगोट झाल्यानंतर त्याचं काय होणार? ऊ कायनेट प्रोसेस होते. ऊ कायनेट नंतर परत ऊ सिस्ट फॉर्म होतात, आणि ऊ सिस्ट नंतर त्याच्यामध्ये काय होतात? परत स्पोरोझॉइड्स प्रोड्यूस होतात. म्हणजे हा मॉस्किटोमध्ये इन्फेक्शन तयार होतोय, तो रेडी टू इन्फेक्शन होतोय. मी तुम्हाला ही सायकल पूर्णपणे सांगितली आहे. सर्वांना कळाली का? मला एकदा सांगा. येस, तुमचे काही जणांचे नावं इथे मला दिसत नाही, तुमचा जो विवो आहे असं आहे. ओके, मानसी, भाग्यश्री, कळतंय तुम्हाला? येस, इज इट क्लिअर? प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. कमेंट चॅट. येस मॅम. ओके, फाईन, ठीक आहे. इज इट क्लिअर? ओके, ठीक आहे. पुढे बघा, आपण पुढचा पार्ट बघूया. तिथे आता जो हा डायग्राम एक्सप्लेन केलाय तो इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिला की ह्युमन जी फेज आहे, ह्युमन मध्ये काय आहे तुम्हाला माहिती पाहिजे, की जे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ते ह्युमन्स मध्ये होत आहे, आणि त्याला काय म्हटलं जातं? शिझोगानी म्हटलं जातं. त्याच्यामध्ये जे काही इन्फेक्शन आहे ते काय होणार आहे? कोणाद्वारे? एका मॉस्किटोद्वारे ह्युमनच्या बॉडीमध्ये एंटर करत आहे. म्हणजे पहिली जी स्टेज आहे ती कशी आहे? एक्झो इरिथ्रोसायटिक, म्हणजे लिव्हर मध्ये इन्फेक्शन होत आहे. ओके, लिव्हरमध्ये ज्यावेळेस एक मॉस्किटो बाईट करतो त्याच्या 30 to 60 पर्यंत लिव्हरकडे त्याचं इन्फेक्शन जातं. लिव्हरमध्ये गेल्यानंतर त्याचं प्रोड्यूस काय होतात? म्हणजे जे शिझॉन्स असतात ते रेप्लिकेट करायला लागतात, त्याचं जे काय आहे त्याचं बस्टिंग करायला लागतात, आणि बस्ट झाल्यानंतर हिपॅटिक सेल्स मधून जे काही रिलीज केलं जातं ते काय असतात? मेरोझॉइड्स असतात. ओके, मेरोझॉइड्स आता काय करणार आहेत? आता इथे डॉर्मन्सी लिहिलंय बघा, पुढेच बघितलं, मागच्या स्लाइड्स मध्येच आपण बघितलं होतं, जे काही प्लाझ्मोडियम वायवॅक्स आहेत ते काय करतात? डॉर्मन स्टेटमध्ये लिव्हरमध्ये राहू शकतात, म्हणजे खूप टाइम पर्यंत. आता जसं हे स्पोरोझॉइड्स आहेत, लिव्हरमध्ये आल्यानंतर काय करणार आहेत? ते लगेच काम करायला लागतात, म्हणजे हिपॅटिक सेल्सवरती इन्फेक्शन, हिपॅटिक सेल्सला बस्ट करतात. पण हे जे वायवॅक्स आहेत ते तसंच राहतात.
विदाउट इन्फेक्शन, विदाउट एनी सिम्टम ते तसेच राहू शकतात फॉर वीक्स टू इयर्स. ओके, तर याला म्हटलं जातं डॉर्मन्सी, आणि ती कोणी दाखवली जाते? प्लाझ्मोडियम वायवॅक्सने. ओके, आणि ज्या स्टेटमध्ये ते डॉर्मंट राहत आहेत किंवा खूप टाइम पर्यंत नो इन्फेक्शनद्वारे पण राहू शकतात, त्याला काय म्हटलं जातं? हायप्नोझोइट्स. समजलंय? हायप्नोझोइट्स त्या स्टेजला म्हटलं जातं जिच्यामध्ये डॉर्मन्सी आहे. नेक्स्ट बघा, इरिथ्रोसायटिक स्टेजमध्ये बघितले ब्लडच्या रिलेटेड. आता आरबीसीज कडे इन्फेक्शन जाणार आहे, खूप कमीच टाइम मध्ये काय करतात ते रिंग लाईक स्ट्रक्चर फॉर्म करतात, त्याला म्हटलं जातं ट्रोफोझोइट्स. आपण डायग्राम मध्ये हेच बघितलं होतं ट्रोफोझोइट्सचं जे रिंग लाईक स्ट्रक्चर आहे. एक्झाम मध्ये ना तुम्हाला डिरेक्टली विचारलं जाईल, रिंग लाईक स्ट्रक्चर इज नोन ॲज हायप्नोझोइट्स, मेरोझोइट्स, शिझॉन्स का ट्रोफोझोइट्स? व्हॉट इज द आन्सर? रिंग लाईक स्ट्रक्चर इज नोन ॲज ट्रोफोझोइट्स. ओके, तर ज्यावेळेस ते मॅच्युअर व्हायला लागतात 24 to 72 आवर्स मध्ये, ते काय करतात? हे डिपेंडिंग ऑन द स्पीसीज रिलीजिंग मोर मेरोझोइट्स, आणि खूप जास्त प्रमाणामध्ये ते आता मेरोझोइट्स रिलीज करतात ब्लड मध्ये असणारे. आणि जे टॉक्झिन रिलीज केलं जातंय त्या रप्चर्ड आरबीसीजने, त्याला काय म्हटलं जातं? हिमोझोइन. आता हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. जे टॉक्झिन्स आहेत त्यांना म्हटलं जातं हिमोझोइन्स. आता हे टॉक्झिन्स आपल्या बॉडीमध्ये काय करणार आहेत? वेगवेगळे सिम्टम्स दाखवणार आहेत. त्या सिम्टम्स मध्ये काय असणार आहे? फीवर्स असेल, मसल एक असेल, किंवा मसल पेन, जॉईंट पेन, ह्या सर्व गोष्टी दिसायला लागतात. त्यानंतर इथेच मेन्शन केलंय. आता इथपर्यंत जी स्टेज बघितली त्याच्यामध्ये सेक्शुअल इनिशिएशन म्हणजे 2 टाइप्सचं गॅमेट्स फॉर्म झालेले आहेत आपल्या ब्लडमध्ये. इथून जी गॅमेटची फर्टिलायझेशन आहे ती आपल्या बॉडीमध्ये होत नाही, फक्त असेक्शुअल सायकल ही ह्युमन बॉडीमध्ये होते. ओके, क्लिअर? ओके, नेक्स्ट बघा, जे आता मॉस्किटोचा फेज आहे जो ऑलरेडी आपण बघितलं, फक्त एकदा रिकॉल करा, त्याला काय म्हटलं जातं? स्पोरोगॉनी. आणि जे ह्युमनचं फेज आहे त्याच्या म्हटलं त्याला काय म्हटलं तर शिझोगॉनी म्हटलं जातं, कारण की तिथे फक्त शिझॉन्स आणि गॅमेट्स पर्यंत. आता स्पोरोगॉनी याला याच्यासाठी म्हटलं जातं की 2 गॅमेट्स इथे फ्युजन होणार आहे. फ्युजन बनतंय आणि त्याला काय म्हटलं जातं? गॅमेटोगोनी. फर्टिलायझेशन होणार आहे, जसं आपण ऑलरेडी बघितलं 2 गॅमेटचं फ्युजन होणार आहे, डिप्लॉइड झायगोट इथे प्रोड्यूस होणार आहे, डिप्लॉइड झायगोट इथे फॉर्म होतो. त्यानंतर कायनेट्स बनले जातात, म्हणजे फर्दर स्टेट. आता त्याच्यामध्ये आता जे गॅमेट्स फ्यूज झालेत ते गॅमेटमध्ये काय केलं जातं? छोटे छोटे असे सेल्स प्रोड्यूस केले जातात ज्याच्यामध्ये शिझॉन्स असतात. दॅट इज झायगोट ट्रान्सफर इनटू मोटाईल कायनेट. मोटाईल कायनेट मध्ये बनतंय आणि ते काय करणार आहे? त्याच्या गट मध्ये जातं, गट वॉल मध्ये, आणि त्याच्यामध्ये ऊसिस्ट बनायला लागतात. ऊसिस्ट नंतर त्याचं काय बनणार आहे? त्याच्यामध्ये स्पोरोगोनी होते आणि स्पोरोझॉइट्स हे प्रोड्यूस केले जातात. ऑलरेडी आपण जे आधी बघितले तेच इथे आपण म्हणजे जे काही टेक्स्ट फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये पाहिलंय. इथपर्यंत क्लिअर आहे? आता ज्यावेळेस त्याच्यामध्ये स्पोरोगॉनी होतं त्याच्यामध्ये परत स्पोरोझॉइट्स बनवले जातात. आता तो मॉस्किटो ज्यावेळेस आता एकदा हेल्दी पर्सनला जाऊन बाईट करेल त्याच्यामध्ये ते इन्फेक्शन जातं. ओके, इथपर्यंत आपण बघितलेली जी पूर्ण सायकल जी आहे आपण इथे बघितली आहे. आता इथे बघतो आपण पॉझिटिव्ह एजंट्स कोणते आहेत किंवा कोणते असे स्पीसीज आहेत ज्याच्याद्वारे इथे इन्फेक्शन जात आहे. शॉर्टली आपण बघितलं होतं की कोणत्या कोणत्या स्पीसीज आहेत, तिकडे थोडं जास्त डिटेलमध्ये बघितलं होतं. याचं जे क्लासिफिकेशन आहे इथे बघा, जो किंगडम आहे मी म्हटलं तर म्हणजे काय प्लाझ्मोडियम आहे किंवा जे प्रोटिस्टा जे किंगडम आहे याच्या क्लासमध्ये हा बसतो, म्हणजे याचा किंगडम काय? प्रोटिस्टा. इथे इम्पॉर्टंट आहे फॅमिली तुम्हाला इथे माहिती पाहिजे. प्लाझ्मोडियम, आणि जो जीनस आहे तो आहे प्लाझ्मोडियम. ओके, याच्यामध्ये तुम्हाला सांगितले 2 टाईपचे सायकल्स होणार आहे त्याच्यामध्ये, असेक्शुअल सायकल आणि दुसरी आहे सेक्शुअल सायकल. असेक्शुअल सायकल कशामध्ये होती? जे ह्युमन होस्ट आहे त्याच्यामध्ये, आणि सेक्शुअल सायकल होणार आहे कशामध्ये? जे वेक्टर आहेत किंवा मॉस्किटोज आहेत त्यांच्यामध्ये ही सायकल कंप्लीट होणार आहे. जे प्लाझ्मोडियम आहे, प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम, जर याच्या स्पेसिफिकली आपण याच्याबद्दल बघितलं तो त्याचा पूर्ण जो जेनेटिक आहे, त्याचा जो पूर्ण जीन आहे तो कितीचा आहे? 23.3 MBचा आहे, आणि ज्याच्यामध्ये किती क्रोमोझोम्स असणार आहेत? 14 क्रोमोझोम्स प्रेझेंट असणार आहे. ओके, आणि हा प्रॉपरली सिक्वेन्स केला गेलाय इन 2002 मध्ये, म्हणजे जे पूर्ण जीन्स आपल्याला याच्याकडे याचा डेटा पूर्ण आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके, हे पॉझिटिव्ह एजंट मध्ये बघा, त्याच्यामध्ये नावं कोणते कोणते आहेत? प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम आपण ऑलरेडी बघितलाय, खूप जास्त व्हायरुलंट आहे. वायवॅक्स आपण ऑलरेडी बघितलंय, हा लिव्हर स्टेटमध्ये म्हणजे लिव्हरच्या याच्यामध्ये डॉर्मंट स्टेटमध्ये राहू शकतो. मलेरी पण बघितलाय. नोवेल्सिया मध्ये बघितलंय झूनॉटिक इन्फेक्शन कॉज करतात. मंकीज मध्ये जे इन्फेक्शन होतं परत परत आपण जसं त्यांच्या हॅबिटेटमध्ये गेलो त्यांचं इन्फेक्शन आपल्याला इथं व्हायला लागलं. तेच खालच्या स्टेट म्हणजे इथे खाली लिहिलंय मी
की फॅल्सिपॅरम मध्ये जर बघितलं तुम्ही, ओके, ते कसे आहेत, नो हॅप्नोझॉइड्स. हॅप्नोझॉइड्स म्हणजे डॉर्मन्सी दाखवत होते, फॅल्सिपॅरम नो हायप्नोझॉइड्स किंवा डॉर्मन स्टेट हे दाखवत नाही. आता इथे इम्पॉर्टंट आहे रोसेटिंग. व्हॉट इज रोसेटिंग? जर समजा मी तुम्हाला सांगितलं होतं आरबीसीज मध्ये ज्यावेळेस त्याचं इन्फेक्शन जातं, आरबीसी सेल्स यांच्यामध्ये ज्यावेळेस शिझॉन्स रेप्लिकेट करायला लागतात आणि बस्ट करतात आरबीसीजला, म्हणजे ओके ही स्टेट. आता हे काय झालंय, हे आरबीसी सिंगल होता, गोल होता, आता बस झालेला आरबीसी हा. आता हा आरबीसी काय करणार आहे, याच्या भोवती दुसरे जे आता म्हणजे याला काय म्हणतात प्लाझ्मोडियल किंवा पॅरासाइट आरबीसी म्हटलं जातं, आरबीसी दॅट इज पीआरबीसी. ओके, आता या पीआरबीसी ला दुसरे जे आरबीसीज आहेत ते इथे अटॅच व्हायला लागतात. ओके, आता हे स्ट्रक्चर कसं झालंय, एक फ्लावर सारखं झालंय ना, याला म्हटलं जातं रोसेटिंग. रोसेटिंग म्हणजे जो इन्फेक्टेड आरबीसी आहे त्याच्या भोवती आपले जे नॉर्मल आरबीसीज आहेत ते अटॅच व्हायला लागतात. म्हणजे पीआरबीसी ला बाइंड करतायत अनइन्फेक्टेड आरबीसीज, त्याला काय म्हटलं जातं, रोसेट लाईक स्ट्रक्चर, म्हणजे रोजेस लाईक स्ट्रक्चर किंवा रोसेटिंग म्हटलं जातं. आता हे काय करतात, आता बघा हा एक क्लॉट सारखा फॉर्मेशन होत आहे, म्हणजे म्हणजे काय म्हटलं जातं याला, ऑब्स्ट्रक्शन किंवा कोणत्याही आर्टरीज मधून जर हे फ्लो होत असतील तर ते काय करतात, तिथे फ्लक्स फॉर्म करायला लागतात किंवा असे ऑब्स्ट्रक्शन फॉर्म करायला लागतात. त्याला म्हटलं जातं मायक्रोवॅस्क्युलर ऑब्स्ट्रक्शन. ओके, प्लाझ्मोडियम वायवॅक्स मध्ये बघितलंय हायप्नोझॉइड्स आहेत, हे काय करणार आहे, डॉर्मन्सी दाखवणार आहेत आणि खूप टाइम पर्यंत आपल्या लिव्हरमध्ये राहू शकतात. आणि ज्यावेळेस त्यांना कंडिशन्स मिळतात तर ते काही इयर्स नंतर, काही इयर्स लेटर पण ते काय करतात, इन्फेक्शन आपल्या बॉडीमध्ये दाखवतात. याच्यासाठी प्रायमाक्विन ही काय एक ड्रग आहे, ड्रग. आपण ट्रीटमेंटमध्ये तर प्रॉपरली स्ट्रक्चर आपण म्हणजे बघणारच आहेत की कोणत्या टाईपचे ट्रीटमेंट दिल्या जातात, कोणते ड्रग्स आहेत किंवा वेगवेगळे काही बायोलॉजिकल एजंट्स आहेत किंवा किमोथेरपी कोणत्या दिल्या जातात याच्यासाठी. पण इथे बघा फक्त प्रायमाक्विन आहे, ती कशासाठी दिली जाते, ही जे डॉर्मंट स्टेटमध्ये शिझॉन्स आहेत जे राहत आहेत यांच्यासाठी प्रायमाक्विन ही दिली जाते. ओके, इथपर्यंत समजलंय? आपण कॉझिटिव्ह एजंट्स बघितलेत. आता आपण बघणार आहोत, आता हे ऑलरेडी एक कम्पेरेबल म्हणजे कम्पेअर करण्यासाठी एक चार्ट दिलाय की फॅल्सिपॅरम, वायवॅक्स, हे तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या साईडून पण रीड करू शकता. इथे हे बघा हायप्नोझॉइड्स आहेत किंवा झुनॉटिक इन्फेक्शन कॉज करतायत आणि कोणत्या डिस्ट्रीब्युशन मध्ये बघितलंय की कोणत्या एरियामध्ये यांचं इन्फेक्शन जास्त प्रमाणामध्ये बघितलं जातं. ठीक आहे, त्यानंतर आपण बघतोय सिम्पटम्स ऑफ मलेरिया. सिम्पटम्स ऑफ, आता ज्यावेळेस पण आपण एखादा डिसीज स्टडी करणार आहेत ना, त्या डिसीज मध्ये आपण पहिलं तर बघणार की त्याचं थोडंसं इंट्रोडक्शन, त्यानंतर त्याच्या रिलेटेड कोणते पॉझिटिव्ह एजंट्स आहेत, त्याचे सिम्पटम्स काय आहेत, सिम्पटम्स म्हणजे कोणते साईन्स दिसतात आपल्याला. तर समजा एखाद्या व्यक्तीचे डोळे पिवळे दिसत आहेत किंवा बॉडी जरा पिवळी पडलेली दिसतीये तर आपण त्याला म्हणतो की जॉईंडिस त्याला झाले किंवा कावीळ त्याला झालेली असू शकते. कारण की बॉडीमध्ये जे बायलरुबिनचं म्हणजे असतं आपलं बायलरुबिन किंवा आरबीसी ज्या वेळेस डिग्रेड होतात, स्प्लीन मधून जे बायलरुबिन बनणार आहे त्याचं डिग्रेडेशन नंतर आपल्या लिव्हर मधून काय केलं जातं, काही याच्यामध्ये ते बायलरुबिन एक्सक्रीट केलं जातं बॉडीच्या बाहेर. पण लिव्हर जर प्रॉपर फंक्शनिंग मध्ये नसेल त्यावेळेस हे बायलरुबिन आपल्या बॉडीमध्येच राहायला लागतं, म्हणून आपली बॉडी कशी व्हायला लागते, पिवळी दिसायला लागते. म्हणून याच्यासाठी बघितलं जातं की कोणते साईन्स दिसत आहेत, म्हणून डॉक्टर लगेच सांगतात की तुला हे झालेलं असू शकतं. मग फर्दर याच्या चेकअपसाठी काय करतात, टेस्ट परफॉर्म केले जातात. तर ही सिम्पटम्स आपण बघणार आहे. डायग्नोस्टिक, आता बघितलं वेगवेगळ्या टेस्ट डायग्नोस्टिक कोणत्या केले जातात, त्याच्या रिलेटेड ट्रीटमेंट काय. एपिडेमिओलॉजीमध्ये बघणार आहे की कोणत्या फ्रिक्वेन्सीने तो डिसीज स्प्रेड होतोय, कोणत्या एरियामध्ये, कोणत्या एज ग्रुपमध्ये, कोणत्या सेक्समध्ये जास्त तो स्प्रेड होतोय. दिस इज एपिडेमिओलॉजी. त्यानंतर आपण बघणार आहे की प्रोफाईल ऍक्सिस किंवा कशा प्रकारे तुम्ही त्या डिसीजला कंट्रोल करू शकता, प्रोफाईल ऍक्सिस ऑफ डिसीज. त्यानंतर ट्रीटमेंट ऑफ डिसीज, प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज, लाईफ सायकल ऑफ डिसीज किंवा त्याचं जर वेक्टर असेल वेक्टरची लाईफ सायकल काय, या सर्व गोष्टी आपण प्रत्येक डिसीज बद्दल इथे बघणार आहोत. ज्याच्यामध्ये आपण इथे आता बघतोय सिम्पटम्स ऑफ डिसीज, सिम्पटम्स ऑफ मलेरिया. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला या मलेरियाचं इन्फेक्शन होतं, आता आपण ऑलरेडी बघितले प्रोटोझॉन्स आहेत त्याच्या बॉडीमध्ये, जर प्रोटोझॉन्स येतात ते किंवा प्लाझ्मोडियम येत आहे तर त्याच्यामध्ये कोणते सिम्पटम्स दिसायला लागतात. एक तर असणारे सिव्हिअर हेडेक, त्याचा खूप डेंजर हेडेक असणार किंवा डोकेदुखी असणार. मायल्जिया, आता मी तुम्हाला स्पेसिफिकली नावं सुद्धा का टाकल्यात माहिती का, कारण की तुम्हाला माहिती पाहिजे की या नावाचा अर्थ काय. आता मी फक्त इथे मसल एक पण टाकू शकत होते,
पण तुम्हाला माहिती पाहिजे मायल्जिया इज रिलेटेड टू मसल एक किंवा अर्थ्रॅल्जिया, किंवा किंवा आपण त्याला अर्थरायटिस म्हणतो. अर्थरायटिस म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला सांधेदुखीचा जास्त त्रास व्हायला लागतो, रुमॅटॉइड अर्थरायटिस, जेव्हा तो ऑटोइम्युन डिसीज आहे. अल्जिया म्हणजे पेन इज अबाउट अल्जिया आणि अर्थराईज अबाउट जॉईंटचं पेन इथे होणं किंवा बॅक एक त्याला होणं. नॉशिया म्हणजे मळमळ, वॉमिटिंग किंवा लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक न लागणे, ॲब्डॉमिनल पेन किंवा पोटात दुखणं किंवा लोअर अबडॅमेन मध्ये पेन होणं, डायरिया होणं, या सगळ्या गोष्टी या व्यक्तीमध्ये बघितल्या जातात. हे सिम्पटम्स आहेत त्याच्या रिलेटेड. आता मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगितलंय, आता आपल्याला कळालंय इन्फेक्शन कसं कॉज होत आहे, त्याला थोडंसं रिलेट करायचंय. कारण की जो तुम्हाला हे रिलेशन कळालं आणि एक्झाम मध्ये जर असे क्वेश्चन आले तुम्हाला कन्फ्युजन साठी, तरी तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आता इथे स्प्लिनोमेगॅली, स्प्लीनचं फंक्शन माहिती तुम्हाला काय असतं, जे काय आपल्या बॉडीमध्ये आरबीसीज असतात, जे डॅमेज झालेले आहेत त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम. म्हणजे आरबीसीज, तुम्ही जर लाईफ स्पॅन बघितला आरबीसीचा, लाईफ स्पॅन काय असतो आरबीसीचा, एनीबडी, कोणाला माहितीये? येस मानसी, आरबीसीचा लाईफ स्पॅन काय असतो? एक जनरल लाईफ स्पॅन. येस 120 days मॅम. येस, व्हेरी गुड. करेक्ट आन्सर इज 120 days. ओके, हे आरबीसीचा लाईफ स्पॅन 120 days. आता 120 days नंतर होतं काय याचं, विचार केलाय? तर बॉडीमध्ये हे जे आरबीसीज आहेत, आता समजा लाईफ स्पॅन संपलेली आहे, ते डिग्रेड होण्याच्या स्टेटमध्ये, त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये स्प्लीन ऑर्गन आहे. आता ते जर तुम्ही बघितलं आपल्या लेफ्ट साईडला, जो ॲब्डॉमिनच्या म्हणजे स्टमकच्या वरचा जो पार्ट असतो किंवा अप्पर राईट पार्ट किंवा लेफ्ट पार्ट ऑफ बॉडीमध्ये त्याचं पोझिशन असते, ज्याच्यामध्ये काय केलं जातं, तो आपल्या आरबीसीजला डिग्रेड करणार आहे किंवा ब्रेकडाऊन करतो. आता याच्यामध्ये जे आपलं हिमोग्लोबिन आहे, हिमोग्लोबिनचं कन्व्हर्जन बायलरुबिन मध्ये होणार आहे. ते आपण पुढच्या याच्यामध्ये बघूयात. पण इथे स्प्लीनचं काय काम आहे, आरबीसीजला डिग्रेड करणं. पण आरबीसीज मध्ये आपण ऑलरेडी इन्फेक्शन पाहिलंय, कारण की मलेरिया कुठे इन्फेक्शन कॉज करणार आहे, आरबीसीज मध्ये. आरबीसीज ब्रेकडाऊन कोण करणार आहे, स्प्लीन करणार आहे. म्हणजे स्प्लीनला पण काहीतरी इन्फेक्शन होत आहे. तेच इथे कनेक्ट करा, स्प्लिनोमेगॅली म्हणजे स्प्लीनला काय होतंय, इन्फेक्शन किंवा इन्फेक्शन झाल्यामुळे इन्फ्लामेशन, दॅट इज एनलार्जमेंट ऑफ स्प्लीन. ओके, असं को रिलेट करायचं तुम्हाला. एनलार्जमेंट ऑफ स्प्लीन इथे होणार आहे, कारण की रिपीटेड इन्फेक्शन कोणामध्ये होतंय, आरबीसीज मध्ये होतंय आणि आरबीसीज कडून ते स्प्लीन कडे जाणार आहे. ओके, स्प्लिनोमेगॅली. आता इथे आहे हिपॅटोमेगॅली. मी तुम्हाला ऑलरेडी ज्यावेळेस लाईफ सायकल शिकवत होते, मी तुम्हाला सांगितलं की हिपॅटिक सेल्स, लक्षात ठेवा, ही हिपॅटिक तुम्हाला नाव माहिती असणं गरजेचं आहे. कारण की आरबीसीज च्या आधी इन्फेक्शन कोणाला झालंय, लिव्हरला काय म्हटलं जातं, लिव्हरच्या सेल्सला काय म्हटलं जातं, हिपॅटिक सेल्स. हिपॅटोमेगॅली. आता जे सेल्स आहेत ते बस्टिंगच्या वेळेस काही प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये काय बघितलं जातंय, इन्फ्लामेशन कंडिशन्स. म्हणजे जिथे जिथे डिसीज स्प्रेड होतोय त्याच साईटमध्ये सिम्पटम्स बघितले जातात. म्हणजे माइल्ड टू मॉडरेट लिव्हर एनलार्जमेंट किंवा लिव्हरचं इन्फ्लामेशन होत आहे. इथे बघा जॉइंडिस, समजतंय? जॉइंडिस मी तुम्हाला कशाच्या रिलेटेड सांगितलं होतं, लिव्हरचं जर प्रॉपर फंक्शनिंग नाही झालं, लिव्हर काय करत नाही, जॉइंडिस म्हणजे बायलरुबिनला आपल्या बॉडीमध्ये बाहेर टाकत नाही. जे काय बाईल ज्यूस आहे, बाईल ज्यूस सोबत हे बायलरुबिन पण एक्सक्रीट केलं जातं, म्हणून आपलं जे युरिन आहे, युरिनचा कलर कसा असतो, येलोइश असतो. ओके, तर हे कशामुळे असणार आहे, बायलरुबिनमुळे असणार आहे. जर त्याच प्रमाणामध्ये हे बायलरुबिन जर प्रॉपरली बाहेर टाकलं नाही गेलं, कारण की कशामुळे, लिव्हरचं फंक्शन होत नाही म्हणून बायलरुबिन टाकलं नाही जाते, मग त्या कंडिशन्स मध्ये बॉडीमध्ये बायलरुबिन वाढत जातं आणि जर वाढत गेलं तर कशी दिसायला लागते बॉडी, पिवळी दिसायला लागते. ओके, मग त्याला काय होऊ शकतं त्या पर्सन मध्ये, जॉइंडिस. म्हणजे परत बघा, म्हणजे लिव्हरला इन्फेक्शन कॉज होत होतं म्हणून जॉइंडिस दिसतोय, लिव्हर कडून आलाय जॉइंडिस. आरबीसीस कडून कोणाकडे गेला, स्प्लीन कडे गेला. समजतंय तुम्हाला? अशा गोष्टी जर तुम्ही लिंकअप करत स्टडी केले ना, तुम्हाला खूप सोपं जाईल. कारण की पेपर एक्झॅक्टली एवढा डिफिकल्ट नाही. जर तुम्ही बघितला पेपर, मी तुम्हाला दाखवते एक एक्झाम्पल, म्हणजे एक क्वेश्चन पेपर आपण बघूयात की कशा टाईपचे क्वेश्चन्स आहेत, कोणत्या रिजन्स मधून येत आहेत. खूप सिम्पल क्वेश्चन्स आहेत, जर तुम्ही प्रॉपरली इथे स्टडी केलं तर तुम्हाला एकदम कळून जाईल. ओके, तर इथे बघा, ॲनिमिया कशाच्या रिलेटेड आहे, आरबीसी स्किल झाले, ॲनिमियाची कंडिशन डेव्हलप होऊ शकते. तर काय, हिमोलायटिक ॲनिमिया ड्यू टू रप्चर ऑफ
पॅरासाइटेड आरबीसीज. आरबीसीज मध्ये इन्फेक्शन होत होतं, आरबीसीज किल झाले तर काय होतंय ते अॅनिमियाची कंडिशन. थ्रॉम्बोसाइटोपिनिया म्हणजे जे प्लेटलेट्स आहेत याचं सुद्धा काय होतंय, काउंट कमी होतोय. ओके, इथपर्यंत कळालंय सिम्पटम्स मध्ये. आता याच्यामध्ये काही सिव्हिअर सिम्पटम्स पण असू शकतात. नॉर्मल सिम्पटम्स आपण बघितलेत, पण सिव्हिअर सिम्पटम्स जे आहेत म्हणजे ब्रेन पर्यंत पण हा जाऊ शकतो. त्याला काय म्हटलं जातं, सेरिब्रल मलेरिया. त्याच्यामध्ये कॉन्शियसनेस किंवा इम्पेड कॉन्शियसनेस म्हणजे त्याचं लक्ष हे होणं किंवा त्याला एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणं अवघड जात आहे किंवा कन्फ्युजन होत आहे. सीझर्स म्हणजे काय माहिती का तुम्हाला, एखाद्या व्यक्तीला फिट येते, फिट माहिती असेल तर फिटला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं सीझर्स. ह्या कंडिशन किंवा कोमाची स्टेट सुद्धा बघितली जाऊ शकते. रेस्पिरेटरी डिस्ट्रेस मध्ये बघितलंय ज्यावेळेस निमोनिया किंवा पल्मोनरी, पल्मोनरी याचा अर्थ आहे पल्मो मीन्स लंग्स, आणि इडिमा, इडिमा तुम्हाला माहिती असेल पायामध्ये पाणी साठून राहणं बघितलं असेल तुम्ही, सुजतात पाय खूप किंवा काही जॉईंट्स पण खूप जास्त सुजतात, दॅट इज इडिमा. म्हणजे फ्लुइडचं अक्युम्युलेशन होतंय त्या पार्ट्समध्ये, दॅट इज इडिमा. आणि इथे कुठे होणार आहे, पल्मोनरी लंग्स मध्ये हे फ्लुइड अक्युम्युलेशन व्हायला लागतं. सिव्हिअर अॅनिमिया आपण ऑलरेडी बघितलं, आरबीसी. जर एखाद्या व्यक्तीमध्ये जास्त इन्फेक्शन जास्त स्प्रेड व्हायला लागलं तर त्याच्यामध्ये सिव्हिअर अॅनिमिया बघितला जाऊ शकतो, कारण की आरबीसीज वरती त्याचा इम्पॅक्ट होतोय, जास्त प्रमाणात होईल. आणि जास्त प्रमाणात झालं तर अॅनिमिया पण कसं असणार आहे, सिव्हिअर असणार आहे. ऑर्गन फेल्युअर, कारण की किडनीचं मी तुम्हाला सांगते, लिव्हरच्या पुढे कसं किडनीकडे होऊ शकतं किंवा किडनीचं काम काय आपल्या बॉडीमध्ये, जे काही वेस्ट रिमूव्हल आहे ते याचं किडनीमध्ये होऊ शकतं. तर किडनीमध्ये सुद्धा त्याचं इन्फेक्शन जाऊ शकतं किंवा लिव्हर डॅमेज होऊ शकतंय किंवा रप्चर ऑफ स्प्लीन. स्प्लीन इम्पॉर्टंट साइट्स कोणत्या कोणत्या आहेत, स्प्लीन, त्यानंतर लिव्हर, अजून आहे किडनी. या इम्पॉर्टंट साइट्स आहेत ज्याच्यामध्ये इन्फेक्शन होत आहे. जॉइंडिस बघितलं आपण, मी तुम्हाला सांगितलं कावीळ, कावीळ याच्यामध्ये का होती हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय. इथे ॲबनॉर्मल ब्लिडिंग किंवा डार्क ऑर ब्लडी युरिन याच्यामध्ये बघितली जाऊ शकते. जेवढं जास्त इन्फेक्शन लिव्हरला होतंय तेवढं जास्त प्रमाणामध्ये युरिनचा कलर कसं होणार आहे, डार्क होतोय. ॲबनॉर्मल ब्लिडिंग म्हणजे बॉडीच्या इंटरनल पार्ट्स मधून पण ब्लिडिंग होऊ शकते किंवा आरबीसीज रप्चर होत आहेत. आरबीसीज थ्रू जर ते रप्चर आरबीसी जास्त प्रमाणात आले तर इथे कशी होते, ब्लडी युरिन होऊ शकते. ओके, इंटरलिंक करा. ठीक आहे, ॲबनॉर्मल ब्लिडिंग होतीये कारण की इथं डार्क कलर मध्ये पण होऊ शकते आणि ब्लडी युरिन म्हणजे ब्लड सुद्धा युरिन मध्ये येऊ शकतं, कारण की जो काही पूर्ण जी सायकल आहे ते आरबीसीज वरती इम्पॅक्ट होणारीचीच आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. पुढे बघा, वेक्टर लाईफ सायकल. आता वेक्टर आपल्याला माहिती आहे, मॉस्किटोमध्ये कसं इन्फेक्शन आले हे पण आपण इथे बघितलंय. क्विकली आपण एकदा रिकॉल करूया. जे की स्टेजेस जे मॉस्किटोचे आहेत, अॅनोफिलीज मॉस्किटो इंजेक्शन म्हणजे जी मॉस्किटो आहे ती काय करते, एखाद्या इन्फेक्टेड पर्सन मधून ब्लड ज्यावेळेस सक करते त्याच्यामध्ये गॅमेट्स जाणार आहे किंवा गॅमेटोसाइट्स आहेत, म्हणजे गॅमेट्स त्याच्या मॉस्किटोच्या बॉडीमध्ये जात आहेत. आता त्याचं काय होणार आहे, फर्टिलायझेशन सांगितलं होतं मी तुम्हाला. फर्टिलायझेशन, त्या दोन गॅमेटचं फर्टिलायझेशन होत आहे, डिप्लॉइड झायगोट बनतोय, तेच इथं बघितले. त्याच्यानंतर कायनेट्स बनतात. कायनेट्स नंतर डेव्हलपमेंट ऑफ ऊसिस्ट होणार आहेत इथे. ओके, ऊसिस्ट फॉर्मेशन इथे होत आहे. त्याच्यानंतर ऊसिस्ट नंतर परत स्पोरोझॉइड्स बनतात. ओके, स्पोरोगोनीमध्ये बघितलं की थाउजंड्स ऑफ इमॅच्युअर. पण इथे लक्ष ठेवा, इथपर्यंत जी स्टेट होती ती गट पर्यंत होती, म्हणजे जी गट आहे त्याच्यामध्ये होत होते ते इमॅच्युअर पर्यंत आहे. पण ज्या वेळेस हे स्पोरोझाइट्स ट्रान्सफर कुठे होणार आहे, त्याच्या सलायवरी ग्लँड्स मध्ये. सलायवरी मध्ये काय होतंय, त्यांचं खूप जास्त प्रमाणामध्ये रेप्लिकेशन होतं किंवा ते मॅच्युअर स्टेजमध्ये येतात, व्हायरुलंट स्टेजमध्ये येतात. म्हणजे ट्रान्समिशन ज्यावेळेस या ऊसी स्ट्रक्चर होते त्याच्यातले स्पोरोझाइट्स ट्रॅव्हल करतात त्याच्या सलायवरी ग्लँड्स मध्ये, ते जास्त व्हायरुलंट होतात. तर वेन द मॉस्किटो बाइट्स अनदर ह्युमन इट इंजेक्ट्स. आता ज्यावेळेस आता मॉस्किटोच्या सलायवरी ग्लँड्स मध्ये आले, आता तो मॉस्किटोमध्ये काय इन्फेक्शन आहे, तो जाऊन दुसऱ्या ह्युमनला बाईट करेल, त्यावेळेस त्याच्या सलायवरी ग्लँड्स मध्ये, आता जसं तो रक्त घेणारे त्या इन्फेक्टेड पर्सनचं, त्याच्यामध्ये त्याच्या सलायवा थ्रू हे काय होतात, स्पोरोझॉइड्स आहेत ते रिलीज केले जातात त्याच्या बॉडीमध्ये. आता त्याच्यानंतर त्याच्या बॉडीमध्ये काय होतं हे तर ऑलरेडी आपण बघितले. पण ही काय वेक्टरची लाईफ सायकल आहे. ठीक आहे, इथपर्यंत बघितलं. पण आता तुम्हाला माहिती की जसं जसं जास्त मच्छर असतील, मॉस्किटोज असतील, तर त्यांच्यामध्ये ही सायकल होऊ शकते. पण अजून असे काही स्टेट असतात का ज्याच्यामध्ये याचं स्प्रेड वाढतंय, असं माहितीत का तुम्हाला? जर समजा आता मॉस्किटोमध्ये ही सायकल होती हे आपल्याला माहिती आहे,
पण एन्व्हायरमेंट पण त्यांना काही सपोर्ट करते का त्यांच्या इन्फेक्शनसाठी? तर येस, डेफिनेटली. तर जिथे जिथे हे मॉस्किटोज ब्रीड करतात, आता समजा ब्रीडिंग साइट्स वेगवेगळे असू शकतात. मॉस्किटो कशामध्ये ब्रीड करणार आहेत? वॉटरमध्ये. म्हणून म्हटलं जातं की वॉटर म्हणजे जिथे जिथे साठलेलं पाणी आहे ते कमी करा, किंवा तिथे साठलेल्या पाण्याला काय करा, तिथे माती टाकून ते, जेणेकरून ते खड्डे मोजले जाते. का बरं असं म्हटलं जातं? कारण की मॉस्किटो काय करतात, त्यांचे एग्स ले करतात या पाण्यांवरती. पाण्यावरती ज्यावेळेस हे एग्स ले करतात, ते पाणी असल्यामुळे ते हॅच होतात. एग्स हॅच म्हणजे ते अंडे फुटतात आणि त्याच्यामधून काय होणार आहे, लार्वी स्टेज प्रोड्यूस होते. लार्वी स्टेज ही अशी असते ज्याच्यामध्ये फक्त हेड असणार आहे त्यांना, आणि त्यांचं जी बॉडी स्ट्रक्चर असते ना, ते टेल लाईक स्ट्रक्चर असतं. आता ही जी लार्वी आहे ती काही टाइम पर्यंत राहते आणि त्याच्यानंतर त्याचं स्टेट काय आहे, प्युपा. प्युपा किंवा ककून लाईक स्ट्रक्चर मध्ये ते प्रेझेंट असतात, म्हणजे इमोर्टाईल असतात, हालत नाहीत, ते काही इंजेस्ट नाही करत, खात नाहीत, काही नाही, फक्त त्यांच्या स्टेटमध्ये प्रेझेंट असतात. प्युपाच्या नंतर त्याच्यानंतर काय बनतं, अडल्ट मॉस्किटो बनतं. अडल्ट म्हटल्यानंतर ते काय करतात, स्प्रेड व्हायला लागतात, किंवा खूप टाइम पर्यंत ते पाण्याच्या वरती अडल्ट थांबणार आहे, त्याच्यानंतर ते उडायला लागतात आणि दुसरीकडे इन्फेक्शन कॉज करू शकतात. म्हणजे हे अडल्ट. आता मॉस्किटोची लाईफ सायकल तर ठीक आहे, पण हा वेक्टर आहे, जो वेक्टर मॉस्किटो, त्याची लाईफ सायकल काय आहे? म्हणजे एक्स ले करतात, एक्स नंतर कोणते, लार्वा, लार्वा नंतर प्युपा, प्युपा नंतर अडल्ट. ही यांची काय लाईफ सायकल आहे. ओके. तर याच्यामध्ये बघितलंय इन्फेक्शन, ज्यावेळेस तुम्ही लाईफ सायकल बघताय डिसीजची, त्याच्यामध्ये तुम्ही जे मॉस्किटोमध्ये आहे स्प्रेड तर बघितला, पण हे वेक्टरची लाईफ सायकल कशी आहे, त्याच्यामध्ये काय आहे, वेक्टर स्पेसिफिकली मॉस्किटो आहे, आणि मॉस्किटोमध्ये बघितलंय एक्स, लार्वी, प्युपा अँड अडल्ट. ओके. त्यानंतर बघा आपण जे काय बघणार आहे, स्प्रेड ऑफ मलेरिया. आता ऑलरेडी आपण बघितलंय की याची सायकल कशी आहे, पण इथे जर तुम्ही स्पेसिफिकली पाहिलं स्प्रेड ऑफ मलेरियामध्ये, मॉस्किटोची जी ट्रान्समिशन सायकल आहे याच्यामध्ये बघताय तुम्ही, जो काही इनिशियल इन्फेक्शन आहे, तो इनिशियल इन्फेक्शन मध्ये एक मॉस्किटो ज्यावेळेस हेल्दी मॉस्किटो एका इन्फेक्टेड पर्सनला बाईट करतो, त्याचं काय करणार आहे, तो त्याचं इन्फेक्शन घेणार आहे, त्याचं इन्फेक्शन त्याच्या बॉडीमध्ये काय होतं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलंय, त्याच्यानंतर तो दुसरीकडे स्प्रेड करणार आहे. मी स्प्रेड इथे एक्झॅक्टली सांगते, कारण की मॉस्किटो टू मॉस्किटो म्हणजे ह्युमन, इन्फेक्टेड ह्युमन आहे, इन्फेक्टेड इन्फेक्टेड ह्युमन कडून ते इन्फेक्शन कोणाकडे जाते, मॉस्किटोकडे जाते. आता मॉस्किटोमध्ये काय होतं, तर इन्फेक्शन येतं. आता हा इन्फेक्टेड मॉस्किटो एका ह्युमनला, परत ह्युमनला देणार आहे. म्हणजे ही सायकल काय आहे, ह्युमन मॉस्किटो ह्युमन, किंवा मॉस्किटो ह्युमन मॉस्किटो, ही सायकल आहे. पण याच्या व्यतिरिक्त असून म्हणजे कोणत्या कोणत्या वेजने एखादं इन्फेक्शन जाऊ शकतं, म्हणजे मलेरियाचं इन्फेक्शन जाऊ शकतं. जर तुम्ही हे स्पेसिफिकली स्टडी केलं तर बघा, आरबीसीज आहे, तर ते ऑलरेडी तुम्ही बघा इथे स्टडी करणार आहे. इथे ऑलरेडी बघितले की तुम्ही पॅरासाइट डेव्हलपमेंट होणार आहे, त्याचं इन्फेक्शन ह्युमनकडे जात आहे, परत त्याच्या लिव्हरमध्ये इन्फेक्शन होणार आहे, ब्लडमध्ये जात आहे, ही सायकल रिपीट होत राहते. म्हणजे ही कशाच्या रिलेटेड आहे, मॉस्किटोच्या रिलेटेड आहे. पण जर तुम्ही स्पेसिफिकली आता जर तुम्ही बघितलं की अदर दॅन मॉस्किटो कसा स्प्रेड होणार आहे, एक आई आहे जी प्रेग्नेंट आहे, आता तिचा जो प्लासेंट आहे, जो तो मदर टू कोणाला अटॅच्ड आहे, फिटस फिटसला आहे. फिटस व्हेरी गुड. ओके. मदर टू फिटस अटॅच काय असतं, प्लासेंटा. आता जर आपण बघितलंय, हा जो प्लाझ्मोडियमचा इन्फेक्शन आहे तो आरबीसीज मध्ये आहे, तर त्या मदर कडून फिटसला जाऊ शकतं का, येस ऑर नो? यस मॅम. येस, बरोबर. जर आरबीसीचं इन्फेक्शन म्हणजे आरबीसीजला इन्फेक्शन होत आहे कशाचं, मलेरियाचं, तर काही केसेसमध्ये त्या आईकडून त्या फिटसकडे सुद्धा इन्फेक्शन जाऊ शकतं. म्हणजे अदर दॅन मॉस्किटो, मच्छर चावण्याच्या व्यतिरिक्त इन्फेक्शन कसं स्प्रेड होतं हे सांगतेय तुम्हाला मी. मदर टू चाइल्ड सुद्धा जाऊ शकतं. त्याला काय म्हटलं जातं, कॉन्जेनायटल मलेरिया. ओके. कॉन्जेनायटल मलेरिया सुद्धा हा एक स्प्रेड ऑफ मलेरिया असू शकतो, जिथे एखाद्या आईकडून त्या फिटसला त्याचं स्प्रेड होत आहे, कारण की जे पॅरासाइटचं इन्फेक्शन आहे ते कशामध्ये, आरबीसीज मध्ये, आणि आरबीसीज आईकडून मुलाकडे, त्या लहान बाळाकडे, फिटसकडे ट्रान्सफर होऊ शकतात. ही एक तुम्ही कंडिशन बघितली ज्याच्यामध्ये मॉस्किटोच्या व्यतिरिक्त कसा स्प्रेड होतोय. दुसरा आहे ब्लड ट्रान्सफ्युजन. समजा मला ब्लड डोनेट करायचंय, मला मलेरियाचं इन्फेक्शन आहे. इन्फेक्शन कुठे आहे, ब्लडमध्ये, राईट. आता ज्यावेळेस हे इन्फेक्शन असताना मी ब्लड ट्रान्सफर केलंय, आता ही कंडिशन वेगळी आहे की ब्लड बँक्स काय करतात,
प्रॉपरली हे करतात किंवा बघितलं जातं, सेपरेट आउट केलं जातं, त्या कंडिशन सोडून बघा. पण एखादा जो पर्सन ब्लड ट्रान्सफर करतोय त्याच्याकडून जाऊ शकतं का इन्फेक्शन? तर डेफिनेटली जाऊ शकतं. जो काही रिसिव्हिंग पर्सन आहे किंवा जो रिसिव्हर आहे, डोनर जर इन्फेक्टेड असेल तर रिसिव्हरला सुद्धा याचं इन्फेक्शन जाऊ शकतं. ओके. ऑर्गन ट्रान्सप्लांट आपण बघितलंय लिव्हरच्या याच्यामध्ये काय होते, हायप्नोझॉइड्स. हायप्नोझॉइड्स कसे डॉर्मंट आहे. डॉर्मंट जर असेल तर त्या व्यक्तीमध्ये इन्फेक्शन दिसत नाही. त्या कंडिशन्समध्ये जर त्या व्यक्तीने लिव्हरचं ट्रान्सप्लांट केलंय किंवा अशा काही ऑर्गन ट्रान्सप्लांट केलेलं आहे तर त्याच्यामध्ये हे पॅरासाइट जाऊ शकतात. पण बघा कसे रेअर कंडिशन्स आहेत, रेअरली म्हटलंय, काही प्रमाणात जाऊ शकतात. 101% जात आहेत का नाही, पण रेअर कंडिशन्समध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांटमध्ये हे हायप्नोझॉइड जे कसे डॉर्मंट स्टेटमध्ये असतात ते जाऊ शकतात. ओके. आता इथे आहे शेअर्ड निडल्स. समजा शेड निडल्स जर सेम निडल्स यूज केलेत तर जाऊ शकतं. तर समजा एखादा लॅब ऑपरेटर आहे, लॅब टेक्निशियन आहे किंवा जे काही टेस्ट परफॉर्म करतोय, अशा ब्लडच्या टेस्ट करतोय ज्याच्यामध्ये काय असू शकतात, हे स्पोरोझॉइड्स असू शकतात. समजा ते हँडलिंग मध्ये काय होतंय, त्याच्याकडून ती निडल स्ट्राईक होतीये त्याला, तर त्याच्यामध्ये हॅप्नोझॉइड्स किंवा स्पोरोझॉइड जाऊ शकतात. परत त्याचं ती सायकल माहितीये, लिव्हर टू आरबीसीज, आरबीसीज टू परत ब्लडमध्ये गॅमेट्स, मॉस्किटो बाईट करणार त्याच्यामध्ये गॅमेट्स जाणार. आता ही सायकल आपण म्हणजे कम्प्लीट केली. त्याच्या रिलेटेड काय सिम्पटम्स आहेत हे सगळे आपण इथे बघितलेले आहेत. ओके. तर अदर दॅन मॉस्किटो या सर्व स्टेट्स एखाद्या म्हणजे असू शकतात की ज्याच्यामुळे इन्फेक्शन स्प्रेड होत आहे. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? येस. इज इट क्लिअर? तुम्हाला आता अनम्यूट करू शकता आणि मला सांगा सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर आहे? येस मॅम. ओके. तर आतापर्यंत जे काही आपण टॉपिक बघितलंय ज्याच्यामध्ये इंट्रोडक्शन बघितलंय मलेरियाचं, पॉझिटिव्ह एजंट, सिम्पटम्स बघितले, लाईफ सायकल बघितलाय, लाईफ सायकल ऑफ मलेरिया, ट्रान्समिशन ऑफ मलेरिया बघितलं, आणि जो काही पार्ट आपण याच्यामध्ये होता जसं की स्प्रेड ऑफ मलेरिया कसा होतोय, मॉस्किटोज थ्रू मॉस्किटो होतोय, पण अदर दॅन मॉस्किटो कोणता होतोय हे सुद्धा आपण इथे बघितलंय. तर इथून जो पुढचा पार्ट आहे याच्यामध्ये आपण इपिडेमिओलॉजी बघणार आहे की कशा टाईपचे म्हणजे कोणत्या कोणत्या केसेस आहेत, कोणत्या एज ग्रुपमध्ये जास्त असतात, दॅट इज इपिडेमिओलॉजी. प्रोफायलॅक्सिस स्टडी करतोय आपण. त्यानंतर ट्रीटमेंटच्या रिलेटेड क्वेश्चन्स येतात. ओके. ट्रीटमेंट खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल, कारण की जो सेकंड पार्ट आहे ट्रीटमेंट ऑफ मलेरिया पण आहे आणि ट्रीटमेंट ऑफ फिलेरिया पण आहे. ओके. त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये मलेरियाचे ट्रीटमेंट बघणार आहोत. डायग्नोसिस कोणत्या टेस्ट परफॉर्म केले जातात ते मी तुम्हाला एक याच्यामध्ये एक्सप्लेन करेल नेक्स्ट चॅप्टर म्हणजे नेक्स्ट लेक्चर, उद्याच्या लेक्चरमध्ये. तर स्प्रेड ऑफ मलेरिया पर्यंत आपण आजचा टॉपिक कव्हर केलेला आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? येस. इज इट क्लिअर? आताचा लेक्चर पूर्ण क्लिअर होता सर्वांना? येस मॅम. ओके.